जय शिवराय मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल सतीश महाराष्ट्राचा। मी आत्ता आलेलो आहे लालबाग परळला। असा हा रस्ता आहे। तर मित्रांनो, मी आलेलो आहे लालबाग परळला। लालबाग परळ ही गणेश नगरीसाठी ओळखली जाणारी जागा आहे आणि इथे खूप मोठे असे भरपूर असे गणपती बाप्पांचे कारखाने आहेत। इथे मोठ्या मोठ्या मूर्तींचा निर्माण होतो लालबाग परळला। परळचा जो रेल्वे ग्राउंड आहे तिकडे करी रोडला भायखळ्याला। तर आपण गणेश चतुर्थी अवघ्या 3 महिन्यावर आहे, काहीतरी 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पांचे कारखाने सुरू झाले आहेत की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर पहिलं सर्वप्रथम आपण परळला जाणार, तिथून मग करी रोडला आणि मग नंतर भायखळ्याला। तर आजचा व्हिडिओ हा खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। व्हिडिओला लाईक करा, सपोर्ट करा आपल्या चॅनलला। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर मित्रांनो, ऑलमोस्ट मी परेल वर्कशॉपच्या इथे पोहोचलेलं आहे। फेमस असा वर्कशॉप आहे, खूप मोठ्या मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचं निर्माण इथे होतो। ऑलमोस्ट इथे पोहोचलेलो आहे। तर चला बघूया वर्कशॉप सुरू झालेला आहे की नाही, त्याचं बांधकाम सुरू झालेलं आहे की नाही। तर मित्रांनो, मी आत्ता पोचलेलो आहे परेल रेल्वे वर्कशॉपमध्ये। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे किती मोठा वर्कशॉप असतो आणि किती मोठे मोठे गणपती बाप्पांच्या मूर्तींचं इथे निर्माण होतो। बघा, वर्कशॉप ऑलमोस्ट रेडी होतो आहे। भरपूर असे मूर्तिकार असतात इथे, मूर्तींचं निर्माण होतं। मोठे मोठे मूर्तिकार आहेत आणि खास करून आता इथे गेल्या वर्षापासून टिश्यू पेपरपासून ज्या मूर्त्या तयार होतात, राजेश सरांचे, राजेश मयेकर सर आहेत, त्यांनी इथे कारखाना टाकला। आता यावर्षी त्यांनी कारखाना इथे सुरू केला आहे की नाही ते माहिती नाही, पण नक्कीच आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ते सगळं बघणार आहोत। लालबाग परेलमधला हा सगळ्यात मोठा वर्कशॉप आहे। परेल आहे, त्यानंतर करी रोड युनायटेड मिल कंपाऊंडमध्ये आहे। भायखळ्यालाही वर्कशॉप आहे, तिथेही गणपती बाप्पांच्या मोठ्या मूर्त्यांचं निर्माण होतं। सध्या तरी आता जो करी रोड हा वर्कशॉप आहे, परेल रेल्वे ग्राउंडचा वर्कशॉपच आता तयार, बांबू वगैरे रेडी झालेले आहेत आणि काही दिवसात गणपती बाप्पांच्या मूर्तींचा निर्माण सुरू होणार आहे। तर मित्रांनो, मी आता उभा आहे परेल रेल्वे ग्राउंडच्या वर्कशॉपच्या जस्ट बाजूला आहे। अजून वर्कशॉप रेडी होतो आहे। ऑलमोस्ट 1 आठवडा तरी जाईल त्याला अजून तयार व्हायला। त्याच्यानंतर मग गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचं निर्माण सुरू होईल। आता इथून आपण जाणार आहोत युनायटेड मिल कंपाऊंड करी रोडला, तिथे बघूया वर्कशॉप सुरू झाला की नाही। और जाएगा आपको लगता है? अभी 1 हफ्ता और जाएगा। 1 हफ्ता जाएगा ना और बनने में, इसको रेडी होने में। तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जो लोअर परेलचा रेल्वे ग्राउंडचा वर्कशॉप आहे तो दाखवलेला। आता आपण जाणार आहोत करी रोडला, युनायटेड मिल कंपाऊंडचा वर्कशॉप सुरू झाला की नाही ते बघूया। तर मित्रांनो, मी आत्ता आलेलो आहे करी रोडच्या सिग्नलजवळ आहे। युनायटेड मिल कंपाऊंडचा जो बॅक गेट आहे ही खूप परिचयाची जागा आहे, फेमस जागा आहे आणि तुम्ही भरपूर अशा गणपती आगमनाच्या व्हिडिओमध्ये ही जागा पाहिली असेल। आणि हा तो गेट आहे, इथून खूप मोठ्या मोठ्या अशा गणपती बाप्पांच्या मूर्त्यांचं आगमन होतो आणि हा गेट आहे युनायटेड मिल कंपाऊंड।
तर मित्रांनो, हा युनायटेड मिल कंपाऊंडचा बॅक गेट आहे, करी रोड सिग्नल जवळचा. आता आपण जाऊया फ्रंट गेटला. मित्रांनो, आलेलो आहे मी करी रोडच्या युनायटेड मिल कंपाऊंडच्या फेमस वर्कशॉपमध्ये. बिल्डिंग बघा त्या समोरच आहे. आता थोड्याच वेळात आपण आत जाणार आहोत आणि खूप गणपती बाप्पांचे वर्कशॉप असतात. छोट्यापासून मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्त्या या वर्कशॉपमध्ये ह्या मूर्त्यांचं निर्माण होतं. वर्कशॉपचं नाव आहे गणसंकुल. तर मित्रांनो, आत आलो आहे आता गणसंकुल वर्कशॉपच्या, जो करी रोडला आहे. आणि काम चालू आहे अजून. ते बघा आपले मित्र वरती काम करत आहेत. आणि कारखाने बघा असे इथे भरपूर मोठे मोठे कारखाने आहेत इकडे. तर मित्रांनो, आत आलो आहे आता करी रोडच्या गणसंकुल वर्कशॉपच्या आत आहे. हा करी रोड स्टेशनपासून एक 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि अजून रेडी होत आहेत कारखाने. आणि या कारखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला मोठे गणपतीपासून ते छोटी गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतात, ते सगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला या गणसंकुल वर्कशॉपमध्ये भेटेल. कारण इथे तुमची भक्ती इथे आकार घेते. आणि बघा ही ट्रेन गेली वरून, मोनोरेल गेली आहे. आणि माझ्या मते एक 10 दिवस तरी लागतील. कारण आता इथे हा एक कारखाना रेडी होतो. इथे भरपूर असे कारखाने असतात. या साईडलाही भरपूर कारखाने. इथे एक मोठा असा कारखाना असतो. आणि माझ्यामध्ये 10-15 दिवस तरी लागतीलच. तर मित्रांनो, अशी ही परिस्थिती आहे गणसंकुल वर्कशॉपची. भरपूर वर्कशॉप असतात इकडे करी रोड. जसं मी बोललो, करी रोड स्टेशनपासून 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे हा वर्कशॉप. आणि आत्ता आपण जाऊया भायखलाला. तिथेही भरपूर वर्कशॉप आहेत. तिथे रेश्मा खातूताईंचं वर्कशॉप आहे. बघूया यंदा कसं काय अजून चालू झालं आहे की नाही ते. पोचलेलो आता भायखला बकरी अड्डा. आणि इथे आहे सतीश सरांचा वर्कशॉप. पुढेच असतो. आता सुरू झालं की नाही ते बघूया. ओ, यहाँ तो गाडी आहे, पार्किंग दिख रही. सतीश सरांचा वर्कशॉप अजून काय चिन्ह दिसत नाही आहे. इथूनही खूप मोठ्या मोठ्या मूर्त्यांचं निर्माण होतं. इथे मोठा असा वर्कशॉप असतो. सध्या तरी परिस्थिती कायच दिसत नाही इथे. बघूया मग 10-15 दिवसात येऊ आपण परत. मी आलेलो आहे रेश्माताई खातू यांच्या वर्कशॉप जिथे असतो त्या जागेवर. गेल्या 2 वर्षापासून इथे वर्कशॉप असतो. नाही तर त्याच्या अगोदर त्यांचा परेल रेल्वे ग्राउंडला वर्कशॉप असायचा. तर ही ती जागा आहे जिथे फेमस चिंचपोकळीचा चिंतामणी गणपती बाप्पाची मूर्तीचं निर्माण होतो. पण आता इथे काय मला दिसत नाही आहे. अजून एक 10 दिवस तरी लागतीलच असा अंदाज आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला येणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी जे 27 ऑगस्टला आहे 2025 जे मोठे गणपती बाप्पांच्या मूर्त्या बनतात, लालबाग परेल, त्यानंतर बकरी अड्डा. तर 2 ठिकाणी आता वर्कशॉप म्हणजे गणपती बाप्पांचं निर्माण नाही पण वर्कशॉप बांधायचं काम सुरू आहे. तो आहे परेल रेल्वे ग्राउंड, त्याच्यानंतर मग करी रोड युनायटेड मिल कंपाऊंडला. बाकी बकरी अड्ड्याला तर अजून काय सुरुवात झालेली नाही. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. थोडंसं